शिखांचे 9वे गुरु श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या बलिदानाचं स्मरण आणि सन्मान करण्यासाठी नांदेड इथे हिंद दी चादर म्हणजेच 350व्या शहीद समागम कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि इतर मान्यवर आज या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत। दरम्यान कालपासून सुरू झालेल्या या ऐतिहासिक कार्यक्रमाची सुरुवात श्री गुरु ग्रंथ साहिब नगर कीर्तनाने करण्यात आली। यावेळी बोले सो निहालचा जयघोष करत हेलिकॉप्टरने पुष्पवृष्टी करण्यात आली। श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या त्याग, धर्मनिष्ठा आणि मानवतेच्या संदेशाचं स्मरण या शहीद समागमाच्या माध्यमातून करण्यात येणार असून या कार्यक्रमातून समाजात बंधुता आणि एकतेचा संदेश पोहोचत आहे। नौवें गुरु पैदा हुए गुरु के महल में, था अमृतसर हर गोबिंद जी की टहल में, था अमृतसर हर गोबिंद जी की टहल में। बहादुरी बालक की देख देख दे दिए, त्यागमल को नाम तब से तेग दे दिए। बाबा बकाला कह दिया था 8वें गुरु, 22 मंजियों में फिर तलाश की शुरू। मक्खन शालू बाणे का बेड़ा पार लगाया। माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, मंत्री गिरीश महाजन यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते। देश-विदेशातील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित आहेत। या भाविकांच्या सोयीसाठी प्रशासनाने चोख व्यवस्था केली आहे। गुरु तेग बहादूर यांचा त्याग, धर्मनिष्ठा आणि मानवतेच्या संदेशाचं स्मरण या निमित्त केलं जात आहे। यासोबतच शीख समाजाच्या इतिहासाचं दर्शन घडवणाऱ्या विरासत-ए-शीख या प्रदर्शनाचं देखील उद्घाटन करण्यात आलं। या प्रदर्शनात शीख योद्ध्यांनी वापरलेली शस्त्र ठेवण्यात आली असून शीख समुदायातील महापुरुषांचा इतिहासही मांडला आहे। तखत सचखंड गुरुद्वारा इथे काल पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी दर्शन घेतलं।